आपल्या राज्याचे सन्माननीय मंत्री महोदय म्हणतात की तुम्ही पुरावे द्या। अरे बाबा, मला सांग, परीक्षा आम्ही द्यायची, फीस आम्ही भरायची, अभ्यास आम्ही करायचा, सेंटर तुम्ही ठरवणार, आम्ही सेंटरचे नाव द्यायचे, तू देणार आम्हाला सेंटर, सांगणार परभणी निवडा, आणि तू आम्हाला इकडं फेकत देणार तिकडे अमरावतीला, त्याच्यानंतर CCTV ती हाकड, आणि पुरावे आम्ही कोणाला द्यायचे? तिथं कॅमेरा माझा बाप घेऊन बसलेला आहे का? माझ्या बापाकडे DVR आहे? तिथं कोण पुरावे कोण देणार? कोणी आपला बाप आहे, त्या बापाची फाटलेली बनेले ती आपल्याला बदलायची, झक मारीत गेले बाकीचे, ते आपल्याला करावंच लागेल। हे कुठाने हे न केले आणि आपल्याला भोगायचे। परीक्षा तू घे है ना, इथं फीस मी भरणार, अभ्यास मी करणार, आणि तू म्हणतो पुरावे दे। कसे द्यायचे पुरावे? कोणकोणत्या गोष्टीचे पुरावे द्यायचे? हा सर्व यंत्रणा तुमची, सर्व मॅनेज होणारे तुम्ही। नॉर्मलायझेशन काय नॉर्मलायझेशन आहे? कोण आहे ते पेपर घेणार? तुझ्या तोंडावर मार पाहिजे साल्या। मला सांग, एकाला इथं 64 मार्क आणि डायरेक्ट इकडे 201 मार्क। मी कोमात गेलो, मला मार्क पडवणं तेवढे। नॉर्मलायझेशन, व्हॉट इज मीन बाय नॉर्मलायझेशन? आमचं पोरग कोमात गेलं, त्याला आता कळलं नॉर्मलायझेशन काय मॅटर आहे। त्याला स्पेलिंग माहित नव्हती, काहीच नव्हती। अरे जुन्या काळात आम्ही पेपर द्यायचो, पेपर दिल्यावर महत्त्वाची गोष्ट आन्सर की होती, त्या आन्सर की मधून आपल्याला पाहायचो मी काय सोडवलंय काय नाही। आता 100 प्रश्न आहे, आमचं पोरग पुन्हा गजनी 15 मिनिट में भूल जाना, त्याला कोणता प्रश्न आला माहित नाही, काय चालू हे माहित नाही, त्याचा कुटाणा तुम्ही केला का नाही? अरे आता तरी त्याला साथ द्या, बेजार करू नका, पुरावे द्या। मला सांगा, महाबाप पत्रकार आहे, महाबाप तिथे कॅमेरा घेऊन होता, हे बातमी मी लिहिली का पत्रकारांनी लिहिली? ही जी बातमी आहे ती कोणा लिहिली रे? पत्रकारांनी लिहिली का मी लिहिली? सांगा, ही बातमी कोणा लिहिली? ही जी बातमी आहे ती लिहिली कोणी? काय लिहिलंय? नागपूर केंद्रावरून प्रश्नपत्रिका पाठवल्याचे सिद्ध। कोण बातमी लिहिली? महाबाप पत्रकार आहे। तुम्ही पुरावे पाहिजे तुम्हाला, हे घ्या पुरावा पहिला। काल का ते भंगार धंदे आम्हाला शिकू नका पोरो, ही विनंती आहे तुम्हाला। अरे काही होत नाही, असे बाईले धंदे तुमच्यामुळे तर वांदे व्हायलेत ना। तूच बाईला इथं म्हणतो काही होत नाही, तर मग केळ्यात तू तिथं आंदोलन कर, तू काहीतरी परमिशन घे। इथं काय बाईला आणि बोलतो, तिथं कर ना काहीतरी। काही होत नाही म्हणजे काय करतो? मरण मग चुतिया, दुसरं काय करतो? कारण काहीच होत नाही, मग जे बोलायला जे एकत्र राहिले त्याला एकत्र येऊ दे। तुला काय होत नाही तर मरण तिकडा। आज आपण एकत्र राहणं मरसाल तुम्ही। तुम्हाला 1000 वेळा म्हणलं होतं मी, वनरक्षक भरतीमध्ये घोटाळा झाला, साल्या आपण एकत्र आलो नाही, शासनानं कोल्हा आपल्याला। ते अग्निवीर एकत्र आलं नाही, कोल्हा आपल्याला। कॉमन कसं आरोग्य विभाग महाविकास आघाडी सरकार होतं, म्हणजे ते काय लय चांगले नव्हते, कोल्हा आपल्याला। 13,87,000 जमा आहेत त्याच्याकडे, झाली परीक्षा, कोल्हा। मग तुमचं म्हणणं काय? कोणतरी बोलणार हे युट्यूब वाले लय भंगार साले डायलॉग घालू लागले है ना, कटआउट सांगू लागले, एवढ्याला तलाठी भरती लागणार। काय केलं आलं तू? आता एकत्र ये पोराला सोबत आंदोलन कर, लय सांगू लागणार तू एवढ्यावर होणार आहे, एवढी कटआउट लागणार आहे। गेला का तू? मेला का थार? त्या डोक्यात तरी होतं का 201 मार्क असतात? तो कधी पाहिलं होतं 214 मार्क असतात? कुठे गेला तू? सांगू लागला तू एवढ्यावर कटआउट लागणार आहे। अबे तू त्या परीक्षेत पास होऊन तू डायलॉग घालला, लय जण युट्यूबला होते बा, मी पाहू लागलो एवढ्यावर कटआउट लागणार, राहत तयार। अरे धिंगाणा करू नका त्या गोरगरीब लेकराचा, त्याच्या जीवावर पैसे कमवलेत। आता हराम करू नये, एकत्र या मास्तर या नात्याने एकत्र या। तुम्हाला केसची भीती वाटत असेल, तुम्हाला असे नोकऱ्या करायच्या नाही, पुढे व्हा जरासं। विद्यार्थी समितीला विनंती आहे, संपर्क